आणि 5 वाजताच्या 5 बातम्या आमच्या 5 रिपोर्टरसह। पहिली बातमी आहे कल्याणमधून। कल्याण भाजपला मुंबई सोडण्यासाठी शिवसेनेची अट नेमकी काय आहे या संदर्भात अमजद खान आपल्याला माहिती देतील। राज्याचं राजकीय समीकरण बदलणारी एक सुनावणी दिल्लीमध्ये होऊ घातली आहे। काय काय होणार आहे दिल्लीत? कोल्हापुरात रामराजे शिंदे आपल्याला माहिती देतील। नवी दिल्लीतून कोल्हापुरात भाजपचा कणका पडणार, कारण पडद्याच्या मागे काहीतरी वेगळंच सुरू आहे। विशाल पुजारी कोल्हापुरातून आपल्याला माहिती देतील। तर पंढरपुरात भूगर्भातून काही गूढ गंभीर आवाज दिवसातून एकदा नाही तर 2 वेळेला आले। पंढरपूरकर घाबरलेत का? संकेत कुलकर्णी यांच्याकडून जाणून घेऊ। आणि जळगावात चांदी 4 लाखांवर जाणार अशी चर्चा रंगते। मंडळी आहात कुठे? मंगेश जोशी यांच्याकडनं आपण अधिक माहिती घेऊ। सगळ्यात आधी जाऊयात कल्याणला, पण त्यापूर्वी एक महत्त्वाची बातमी हाती येते। मुंबई महानगरपालिकेत महापौर पदावरून घमासान सुरू झालाय, कारण उद्धव ठाकरे यांच्याशी देखील मुख्यमंत्री फडणवीस चर्चा करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। तर एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात म्हणजे ठाण्यात चक्क महापौर पदासाठी भाजपनं दावा केलाय। ठाणे महानगरपालिका निवडणुकीत महायुतीनं वर्चस्व राखलं असलं तरी आता अंतर्गत कलह सुद्धा चव्हाट्यावर आलाय। भाजपचे ठाणे शहर जिल्हाध्यक्ष आणि आमदार निरंजन डावखरे यांनी ठाण्यात भाजपचा महापौर असावा अशी आग्रही मागणी केली आहे। विशेष म्हणजे ही मागणी मान्य न झाल्यास भाजप विरोधी बाकांवर बसेल असा इशाराही दिलाय। 2 वर्ष महापौर पद भाजपला असावं अशी एक मागणी आता भाजपनं होताना दिसते ठाण्यामध्ये। आपली भूमिका निश्चितपणे जर आम्हाला जो आमच्या निर्धारनाम्यामध्ये दिलेले शब्द आहेत ती जर पूर्ण करायचे असेल तर महानगरपालिकेमध्ये महत्त्वाची जी पदं आहेत ती गरजेची आहेत। मग ते महापौर असेल, सभागृह नेता असेल, स्टँडिंग कमिटी असेल, या सगळ्या गोष्टींमध्ये त्याचबरोबर वेगवेगळ्या समित्या आहेत, याच्यामध्ये महत्त्वाचा रोल जर नसेल तर दिलेले शब्द आणि जो रोडमॅप आम्ही ठाण्याच्या विकासासाठी प्लॅन केलेला आहे त्याच्यामध्ये कुठेतरी अडचण येऊ शकते। तिकडे महानगरपालिका निवडणुकीत भाजप आणि शिवसेना यांनी एकत्र निवडणूक लढवली खरी, पण मुंबईत महायुतीचाच महापौर होईल असं एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केलं। ठाणे, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर यासह महायुती म्हणून जिथे जिथे एकत्र निवडणूक लढलो त्या ठिकाणी महायुतीचाच महापौर असेल असं त्यांनी म्हटलंय। त्यामुळे मुंबईसह महाराष्ट्रात अन्य काही ठिकाणी राजकीय समीकरणं तयार होत असल्याबद्दल सुरू असलेल्या चर्चांमध्ये तथ्य नाही असंही शिवसेना शिंदे गटाचा सांगण्याचा प्रयत्न आहे। मुंबईत शिवसेना भाजप रिपाई महायुतीचा महापौर होईल असंही शिंदे सेनेकडून सांगण्यात येत आहे। आणि या सगळ्या शक्यतांच्या बद्दल अधिक जाणून घेऊयात। अमजद खान आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत। अमजद, ठाण्यामध्ये एक मागणी, कल्याण डोंबिवलीत एक मागणी, मुंबईमध्ये फोनवरनं फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यात चर्चेच्या बातम्या, काय काय सुरू आहे? मिलिंद सर, निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर मुंबईमध्ये महायुतीच्या महापौर बसणार हे नक्की आहे, परंतु मुंबईत एकनाथ शिंदे यांची राजकीय खेळी सुरू असल्याची चर्चा आहे। त्यांनी आपल्या नगरसेवकांना 5 स्टार हॉटेलमध्ये ठेवलं आहे आणि एका प्रकारे भाजपवर दबाव आहे की भाजपला महापौर मुंबईत बसवायचे आहे। ती जी महत्त्वाची जी पदे आहे इतर शहरात ती शिवसेनेला मिळावी यासाठी एकनाथ शिंदे यांचा प्रयत्न आहे आणि अशी अट देखील आहे अशी चर्चा आहे। कारण ठाणे, कल्याण, डोंबिवली आणि उल्हासनगर यामध्ये ठाण्यात शिवसेना शिंदे गटाची एकही हाती सत्ता येऊ शकते, मात्र त्या ठिकाणी भाजपचे निरंजन डावखरे यांनी मागणी केली आहे की 2 वर्षासाठी महापौर त्यांना मिळावा, भाजपला मिळावा। तसेच कल्याण, डोंबिवलीत आणि उल्हासनगरमध्ये शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांचे जवळपास समसमान जागा आल्या, नगरसेवक निवडून आले आहेत। तर या दोन्ही आणि तिन्ही महापालिकेत म्हणजे ठाणे, कल्याण, डोंबिवली आणि उल्हासनगर या तिन्ही महापालिकेत महापौर पहिला टर्म कोणाचा बसणार यासाठी या दोन्ही पक्षांमध्ये रस्सीखेच सुरू आहे आणि त्यासाठी इतर पक्षाच्या नगरसेवकावर देखील या दोन्ही पक्षाची नजर आहे। मात्र एकनाथ शिंदे यांचा प्रयत्न असा आहे की ठाणे, उल्हासनगर आणि कल्याण डोंबिवलीत या तिन्ही ठिकाणी शिवसेनेचा महापौर आणि जी महत्त्वाची जी पदे आहे त्यांना मिळाली पाहिजे आणि यासाठी त्यांच्याकडून प्रयत्न सुरू आहे। आणि मुंबईला भाजपला महापौर बसवायचे असेल तर या 3 शहरात
त्यांना एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला संधी द्यावा लागेल अशी मागणी त्यांची आहे, अशी चर्चा जोरात आहे. मिलिंद सर. ठीक आहे अमजद, तुर्तास या सगळ्या माहितीबद्दल धन्यवाद. तिकडे 21 तारखेला राज्यातलं राजकारण बदलणारी सुनावणी थेट सर्वोच्च न्यायालयात होणार आहे. 21 जानेवारीला शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या पक्ष आणि चिन्हांच्या संदर्भात सुनावणी पार पडेल. तसंच जिल्हा परिषद निवडणुकांच्या संदर्भातला सुद्धा अंतिम निर्णय 21 जानेवारीलाच नवी दिल्लीत होईल. एकंदरीतच येणारा बुधवार हा राजकीय घडामोडींमुळे महत्त्वाचा असेल. आणि थेट जाऊयात नवदिल्लीला. रामराजे शिंदे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत. रामराजे, हा बुधवार दिल्लीतला महाराष्ट्राच्या दृष्टीनेचा सगळ्यात महत्त्वाचा दिवस असणार आहे. चिन्हाची तर लढाई आहेच, जिल्हा परिषदांचा सुद्धा विषय आहे. 12 ज्या जिल्हा परिषद आहेत त्यांचा मार्ग मोकळा केला होता आणि 15 फेब्रुवारीच्या अगोदर त्या संदर्भामध्ये निर्णय निवडणूक घ्यावी असं सांगण्यात आलं होतं. परंतु जे उर्वरित जे 20 जिल्हा परिषदा आहेत की ज्या 20 जिल्हा परिषदामध्ये आरक्षणाची मर्यादा जी आहे ती ओलांडली गेलेली आहे, तर त्यावर सुद्धा निर्णय या 21 तारखेला होणार आहे. दुसऱ्या आणखीन महत्वाचे 3-4 याचिका आहेत. त्यामध्ये पहिली म्हणजे की शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या संदर्भात याचिका आहे. पुन्हा नंतर दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे की शिवसेनेच्या अपात्र आमदारांच्या संदर्भातची याचिका आहे की जे विधानसभेच्या अध्यक्षांच्या विरोधामधली आहे. तिसरा जो आहे ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष चिन्हाच्या संदर्भामधली याचिका आहे. आणि चौथा म्हणजे की राष्ट्रवादी काँग्रेसच्या अपात्र आमदारांच्या संदर्भातलं ही याचिका आहे. त्यामुळे अशा एकंदरीत 4 याचिका आणि त्याचबरोबर 5वी ही याचिका जी की जिल्हा परिषदेच्या संदर्भाची आहे. या 5ही याचिकेवर जे आहे ते निर्णय काय नेमकं पुढे आता घडते ते सुद्धा 21 तारखेला कळेल. परंतु या संपूर्ण प्रकरणामध्ये सुप्रीम कोर्टाने मागील वेळेस सांगितलं होतं की आता ही अंतिम सुनावणी असणार आहे. त्यामुळे धनुष्यबाण कोणाकडे असणार आहे, शिवसेना हे कोणाकडे असणार आहे, निवडणूक आयोग, राज्य सरकार, विधानसभा अध्यक्ष सर्वांना नोटीस बजावण्यात आलेल्या आहेत आणि साधारणतः 6 तासाचा अवधी दिलेला आहे वाटून. 1.5 तास एकनाथ शिंदे यांना देण्यात आले आहेत, 1.5 तास उद्धव ठाकरे यांना दिलेले आहेत, 1.5 तास राष्ट्रवादीला दिलेले आहेत आणि दोन्ही गटाला दिलेले आहेत. त्यामुळे 6 तासामध्ये संपूर्ण सुनावणी घ्यायची. परंतु जर ही सुनावणी संपली नाही तर मात्र दुसऱ्या दिवशी 22 तारखेला ही सुनावणी कंटिन्यू राहणार आहे. त्यामुळे 2 दिवसात या संपूर्ण प्रकरणावर सुनावणी होणार आहे आणि त्याचा निकाल राखून ठेवला जाईल का लगोलग जाहीर केला जाईल ते सुद्धा बघावं लागणार आहे. कारण येत्या ज्या निवडणुका आहेत त्याच्यावर बरोबर आहे. स्थानिक स्वराज्य संस्था मुळात पक्षाच्या अस्तित्वाचीच लढाई आहे एक प्रकारे. रामराजे, चिन्ह कोणाला मिळतं यावर ठीक आहे, जिल्हा परिषदांच्या निवडणुकांमध्ये वेगळा विषय केला जाऊ शकतो, पण दोन्ही पक्षांच्या अस्तित्वाची लढाई आहे आणि त्यामुळेच या सुनावणीला विशेष महत्त्व आहे. तिकडे कोल्हापुरात जाऊयात, दिल्लीतून थेट, कारण राज्यातल्या सत्ता संघर्षाचा केंद्रबिंदू केवळ मुंबईपुरताच मर्यादित राहिलेला नाही मंडळी. कोल्हापुरात तर वेगळीच चर्चा आहे. काँग्रेस हा सगळ्यात मोठा पक्ष ठरला आहे, पण सत्ता स्थापन करण्यासाठी पडद्यामागे जोरात हालचाली सुरू आहेत. कोल्हापुरात काँग्रेसकडे 24, शिंदे गटाकडे 15 जागा आहेत आणि हे दोन्ही गट जर का एकत्र आले तर महापालिकेत स्पष्ट बहुमत सहज गाठता येईल. त्यामुळे मुंबईत शिंदेंना डावललं गेलं तर कोल्हापुरात काँग्रेससोबत जाऊन सत्ता स्थापन करण्याचा मार्ग खुला आहे आणि त्या दृष्टीने कोल्हापुरात वेगळीच राजकीय समीकरणं मांडली जात आहेत. त्यावर सतेज पाटील यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली. आता काय जर तरच्या गोष्टीवर जाहीर बोलता येणार नाही, बॅकडोर चर्चा जाहीर कशी करणार आज त्याच्यावर मी बोलू शकत नाही. बॅकडोर चर्चा फ्रंटवर कशी आणणार? अजून काय 2-3 दिवस अजून वेळ, अजून गॅझेट निघायचं आहे, महापौर पदाची तारीख निघायचं आहे, महापौरचं आरक्षण निघायचं आहे, फॉर्मेशन व्हायचं आहे, महापौर पदाचं आरक्षण निघलं पाहिजे. त्यात काय होतंय त्याच्यावर सगळ्या गोष्टी घडतील. आणि थेट जाऊया कोल्हापुरात, विशाल पुजारी आपल्यासोबत आहेत. विशाल, मिसळीबरोबर बावड्यात चर्चा कुठली आहे? काय जुळतंय का काय? बरोबर आहे. खरं तर कोल्हापूरची मिसळ ज्या पद्धतीनं झणझणीत आहे तसं कोल्हापूरचं राजकारण सुद्धा पाहायला मिळतंय. सध्या कोल्हापुरात महानगरपालिकेवर महायुतीची सत्ता स्थापन होणार असा माहितीच्या नेत्यांकडून सांगण्यात होते. मात्र जर पाहिजे तर कोल्हापूर महानगरपालिकेच्या 180 जागांसाठी निवडणूक झाली आणि या 180 जागांमध्ये काँग्रेस सगळ्यात जास्त जागा मिळणारा पक्ष ठरला. त्यामध्ये 34 जागा काँग्रेसने मिळवलेल्या आहेत
आणि महायुतीकडे 46 जागा आहेत. त्यामुळे निश्चितच महायुती सत्ता स्थापन करेल असा दावा केला जातोय. मात्र सध्या आज एक महत्वाची घडामोड पाहायला मिळाली, ती म्हणजे आमदार सतेज पाटील यांनी काँग्रेस आणि शिवसेना शिंदे गट हा एकत्र येण्याबाबतच्या काही सूचक विधानं जे आहेत ते दिल्याचं पाहायला मिळाले. काही बॅकडोर चर्चा सुरू आहेत त्या आम्ही जाहीर करू शकत नाही अशा पद्धतीची प्रतिक्रिया त्यांनी दिली. मात्र मुंबईत ज्या पद्धतीने घडामोडी घडतात, शिवसेना शिंदे गटाचे जे नगरसेवक आहेत जे हॉटेलमध्ये ठेवण्यात आलेले आहेत त्याच प्रश्नांवर आणि कोल्हापूरच्या महापौर पदाबाबत प्रश्न विचारला असता आमदार सतेज पाटील यांची प्रतिक्रिया होती. खरं तर शिवसेना शिंदे पण गट आणि विशाल, काँग्रेस हा कोल्हापुरात एकच- खरंच पडद्याच्या मागे काही भेटीगाठी झालेत का नुसतीच चर्चा आहे? निश्चितच, कारण जर पाहिजे झालं तर माहितीच्या घटक पक्षातले मंत्री हसन मुश्रीफ हे सतीश पाटील यांचे मित्र म्हटले जातात. आणि त्याचबरोबर शिवसेना शिंदे गटाचे जे आमदार आहेत राजेश क्षीरसागर महानगरपालिकेमध्ये त्यांचं नेतृत्व होतं, ते बरोबर. सुद्धा आमदार सतीश पाटील यांच्याशी अनेकदा या महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारादरम्यान अनेकदा प्रचार करत असताना आधीमध्ये भेटलेले देखील होते. त्यांची गळाभेट देखील झाल्याचे काही फोटोज जे होते ते व्हायरल झालेले होते. त्यामुळे या चर्चांना उदाहरण आलंय. जर शिवसेना बर, शिंदे बर. गटानं काँग्रेससोबत युती केली तर ठीक आहे. नक्कीच कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये एक वेगळं राजकारण म्हणावं लागेल. कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये बरोबर आहे शिवसेना विशाल, शिंदे कारण गटाने तसंही काँग्रेस- कोल्हापुरातले सगळे राजकारणी मिसळ खायला तर भेटतातच, त्याच्यामुळे मिसळीबरोबर चर्चा तर होणारच आणि मग ठरेल कणका कोणाचा पडतोय ते. त्याच्यानंतर आपण जाऊयात आणखीन एका महत्त्वाच्या बातमीकडे, कारण मागच्या आठवड्यात मुंबई जवळच्या पालघरमध्ये भूकंप आणि जमिनीखालून आवाज आल्याच्या घटना घडल्या होत्या. आता आपल्या विठुरायाच्या पंढरपुरात सकाळपासून एकदा नव्हे 2 वेळेला असे गूढ आवाज आले आहेत. जमिनीखालून आलेल्या आवाजानं पंढरपूर नगरी हादरली. मोठ्या आवाजामुळे काही ठिकाणी घराच्या काचा फुटल्या आणि लोकांमध्ये एकच भीती पसरली. हा भूकंप सदृश्य आवाज आहे की काय याबद्दल पंढरपुरात चर्चा रंगली आहे. संकेत कुलकर्णी आपल्यासोबत आहेत. संकेत, रामकृष्ण हरीच्या गजरात पंढरपूरमधले नागरिक थोडेसे खरंच घाबरलेत का? कसले आवाज आहेत, काय म्हणतात लोक? नाही, निश्चितच खरं तर एरवी टाळ मृदुंगाच्या आवाजानं पंढरपूर निनादून जातं. मात्र आज सकाळपासून सकाळी 10:15 आणि दुपारी 2:30 जे 2 मोठे आवाज झाले यामुळे पंढरपूरकर घाबरले. पंढरपुरात येणारा विठ्ठल भक्त वारकरी जो दर्शनाला येतो तो देखील काही क्षण घाबरला गेला. मात्र या सगळ्यानंतर हा आवाज नक्की कशाचा होता? हा भूगर्भातला आवाज होता की आसपास कुठं काही स्फोट आहे, हा स्फोटासारखा आवाज होता का थेट भूकंपाचे धक्के होते? याबाबतच्या चर्चा सुरू झाल्या. मात्र या साऱ्या प्रश्नांची जी उकल होती ती खरं तर प्रशासनाकडून होती. प्रशासनानं जिल्हा आपत्ती व्यवस्थापन असेल, जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाचे जे अधिकारी आहेत त्यांच्याशी संपर्क साधून थेट याबाबतचं संशोधन सुरू केलंय आणि पुढील काही तासाभरातच या आवाजाचा नक्की काय अर्थ आहे याचा उलगडा होणार आहे. मात्र तत्पूर्वी दिवसभरात एकदा नव्हे तर 2दा असे आवाज आलेले आहेत. यापूर्वी पंढरपूर शेजारी असणाऱ्या सांगोला तालुक्यात असे आवाज येत होते आणि हेच आवाज आता पंढरपुरात येत असल्यामुळे पुन्हा एकदा सांगोला पाठोपाठ सोलापूर जिल्ह्यात पंढरपूरमध्ये आता भीतीचं वातावरण आहे. बर संकेत, आपण अपेक्षा करूयात की विठू माऊलीच्या कृपेनं सगळं काही व्यवस्थित होईल आणि कुठली अडचण पंढरपूरकरांना भासणार नाही. जळगावात जाऊयात मंडळी आता, कारण सोनं चांदीची खरेदी करण्यासाठी आजचा दिवस ऐतिहासिक आहे. आज चांदीचा दर इतक्या उच्चांकावर पोहोचला आहे की फ्युचर बाजार म्हणजे भारतीय मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सुद्धा चांदीच्या किमतीनं सर्वकालीन उच्चांक गाठला आहे. जागतिक घडामोडींच्या पार्श्वभूमीवर सुरक्षित गुंतवणुकीच्या वाढत्या मागणीनं चांदीचा दर 3 लाखांच्या पार गेलाय. जळगावात जाऊयात, मंगेश जोशी आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत. मंगेश, काल परवापर्यंत लोक म्हणत होते सोन्याची झळाळी, आता सोनं बिनं काय नाही, चांदीची लकाकी. नक्कीच मिलिंद सर, आपण जर बघितलं तर गेल्या वर्षाच्या तुलनेत जे आहे खरं तर चांदीने जे आहे 150% भाववाढ झाल्याचं पाहायला मिळालं होतं. त्यामुळे 2025 हे वर्ष चांदीसाठी खरं तर चांदीचे दिवस आणणारं होतं. मात्र 2026 हे नववर्ष जे आहे चांदीसाठी आता सोनेरी म्हटलं जात आहे. कारण ज्या पद्धतीने 19 जानेवारी रोजी जे आहे चांदीच्या भावाने ऐतिहासिक असा सर्वकालीन उच्चांक जो आहे तो गाठलेला आहे आणि चांदीचे भाव हे तब्बल 3 लाखांच्या पार गेलेले आहे. 2025 मधल्या जानेवारी महिन्याचा जर विचार केला तर 90,000 असलेला चांदीचा भाव
या जानेवारीमध्ये मात्र तब्बल 3 लाखांच्या पार गेलेला आहे. म्हणजे जवळपास 2,10,000 रुपयांची वाढ जी आहे, इतकी प्रचंड वाढ चांदीच्या भावामध्ये झालेली आहे. पुढील काळातही अशाच पद्धतीचे भाववाढ जी आहे ती मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता ही आता तज्ज्ञांकडून वर्तवली जात आहे. त्यामुळे या वर्षभरात चांदीचे भाव हे तब्बल 4 लाखांच्या पार जातील असा काहीसा अंदाज जो आहे तो आता खरं तर तज्ज्ञांकडून वर्तवला जात आहे. एकंदरीत जागतिक घडामोडींचा परिणाम हा सोन्यापेक्षाही सर्वाधिक चांदीवर झाल्याचं यावर्षी पाहायला मिळालं होतं. त्यामध्ये प्रामुख्याने अमेरिकेचे टेरिफ धोरण असेल, दुसरीकडे जागतिक अशांतता असेल, तसेच सर्वाधिक गुंतवणूक जी आहे चीनने जी आहे चांदीमध्ये केलेली आहे. त्यामुळे जगामध्ये सर्वाधिक साठा जो आहे चांदीचा हा सद्यस्थितीमध्ये चीनकडे आहे. आणि चीनने चांदीच्या निर्यातीबाबत जे आहे काही निर्बंध देखील लादलेले आहेत आणि या निर्बंधाचा परिणाम जो आहे आता थेट हा खरं तर चांदीच्या भावावरती पाहायला मिळतो आहे. जागतिक विचार केला तर मोठ्या प्रमाणात चांदीची मागणी जी आहे ती औद्योगिक क्षेत्रात होत आहे. सोलर असेल, EV बॅटरी असेल, EV मोटरच्या बॅटरी असतील, यामध्ये सर्वाधिक आता चांदीची मागणी जी आहे ही वाढलेली आहे आणि याचा संपूर्ण परिणाम जो आहे खरं तर चांदीच्या भावावरती पाहायला मिळतो. येणाऱ्या काळातही औद्योगिक क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात चांदीची मागणी वाढेल आणि परिणामी चांदीचे भाव जे आहे हे 4 लाखांच्या पार जातील असा काहीचा अंदाज जो आहे तो आता सराफा व्यावसायिकांनी व्यक्त केला आहे. तसेच काही तज्ज्ञांच्या मते 5 लाखांच्या वर देखील यावर्षी सोन्याचे भाव गाठू शकतात असा अंदाज व्यक्त केलेला आहे. म्हणजे इथून पुढच्या काळात मंगेश अशी म्हण पडेल, सोनं नाही चांदीच भारी. बघूया काय होतं ते, कुठपर्यंत भाव जातात. कल्याण आणि मुंबईतल्या अपडेट आपल्याला देत होते अमजद खान. दिल्लीतल्या सुनावणी संदर्भात नवी दिल्लीतून रामराजे शिंदे यांनी आपल्याला माहिती दिली. कोल्हापुरात कोणाचा कणका पडणार हे विशाल पुजारी यांनी आपल्याला सांगितलं. तर पंढरपूरमधल्या आवाजांबद्दल तुर्तास घाबरायचं काही कारण नाही असं प्रशासनानं सांगितल्याचं संकेत कुलकर्णी म्हणाले. आणि मंगेश जोशी यांनी तर चांदीची लखाकी सोन्यावर भारी हे ठासून सांगितलं. तुमच्या सगळ्यांचेही मनापासून धन्यवाद.